अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा करणार आहेत. राज ठाकरे शनिवार आणि रविवारी पूर्व पश्चिम उपनगराचा दौरा करतील. मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत. राज ठाकरेंच्या हस्ते या शाखांचं उद्घाटन केलं जाईल. तर पुणे बुडवा प्रकरणी पार्थ पवारांकडून अन्यथा विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे. खोट्या सह्या वापरून जमिनीबाबत पत्र दिल्याचा दावा यामध्ये करण्यात आला. जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला. सर्व पत्र बनावट आणि त्याच्याशी कोणताही संबंध नाही असं पार्थ पवार यांच्या वतीनं सांगण्यात आलं. पार्थ पवारांनी जी चौकशीची मागणी केली त्याचं मी स्वागत करतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हे सरकारी जागा आहे, सरकारी जागेचा अपहार झालेला आहे. त्याच्यामुळे या संदर्भातली सर्व कागदपत्र म्हणजे पार्थ पवारांनाही नंतर दुसरं कोणीतरी काही खोटं केल्याची म्हणायची संधी मिळायला नको. आम्हालाही खोटी कागदपत्र किंवा असं काही कोणी आरोप केलेले सहन होणार नाही. तर याची सगळी कागदपत्रे राज्य शासनाने, कलेक्टरने, पोलिसांनी ही जाहीर करावीत. म्हणजे कुठलाही आरोप करायची, खोटा आरोप करायची कुणाला संधी मिळणार नाही. हा एक भाग झाला. ज्यांनी या प्रकरणामध्ये इंटरेस्ट घेतला आहे, ज्यांच्यावर FIR दाखल होणं गरजेचं आहे, त्यांच्यावर FIR करावे, त्यांची चौकशी करावी आणि आमचीही करावी. त्याच्याबाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एकच मुद्दा आहे की सगळ्यांना समान न्याय द्या. विनाकारण कुणीतरी काहीतरी म्हटलं किंवा कुणाचं तरी राजकीय संबंध मोठे आहेत म्हणून काहीतरी कुठलेही कागद जोडून घ्यायचे असं करू नये. सर्वांना समान न्याय द्यावा सगळ्यांनी, एवढीच विनंती आहे. पण आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज ती अशी आहे की सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये 227 जागा लढू असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात मोठ्या प्रमाणात तडजोड केली, मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत अजिबात तडजोड करू नका अशी मागणी शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं कळतंय. दरम्यान एकनाथ शिंदेंनी पक्षातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला. चर्चेतून सकारात्मक तोडगा नक्की निघेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकारी नेत्यांकडे व्यक्त केला. सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईत 227 जागा लढू असं आता शिवसेनेच्या नेत्यांकडनं एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आले. तसा दबाव जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावरती टाकण्यात येतोय असं देखील कळतंय. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण बहुतांशी जागांच्या बाबतीत तडजोड केली, पण महापालिकेच्या निवडणुकीत हे करू नका. अन्यथा पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी एकनाथ शिंदेंना असं सांगितलंय की आपण मुंबईतल्या 227 जागा लढू. त्याच्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्यांकडनं युती पक्की म्हणजे महायुती पक्की असल्याचं सांगितलं जाते. महापालिका निवडणुका या आम्ही एकत्र लढू म्हणजे भाजप शिवसेना एकत्र लढवेल असं सांगितलं जाते. दुसरीकडे शिवसेनेतलेच पदाधिकारी याबद्दल मात्र सहमत नसल्याचं दिसून येत आहे. याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, काय तपशील याबद्दल? आपण पाहतो की मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे. जवळपास 150 जागांवरती एकमत झालेलं आहे. मात्र उर्वरित 77 जागांवरनं मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेकडनं सर्व 227 जागांसाठी मुलाखती ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या. जवळपास 2700हून अधिक उमेदवार, इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी मुलाखती काल एका दिवशी दिलेल्या आहेत. खूप मोठा दबाव जो आहे इच्छुक उमेदवारांचा तो शिवसेनेवरती आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेना नेते देखील आग्रही आहेत की जास्तीत जास्त जागा शिवसेनेला मिळाव्या. जर का सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर आपण सर्व 227 वॉर्डमध्ये उमेदवार उभे करू शकतो अशी संपूर्ण ताकद जी आहे ती शिवसेनेची असल्याचं शिवसेना नेत्यांनी त्यांचे मुख्य नेते शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवलेलं आहे. मात्र असं असताना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी नेत्यांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे की सध्या तुम्ही तुमच्या उमेदवारांची तयारी करून घ्या. मात्र युती जी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे. महायुतीचा धर्म आपल्याला पालन करायचं आहे. त्यामुळे सन्मानजनक जागा ज्या आहेत त्या आपल्याला मिळतेच. मी स्वतः या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांचं एकमत होऊन एकत्रित सन्मानजनक जागा ज्या आहेत मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळतील असा विश्वास जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. मात्र शिवसेनेचे नेते मात्र मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत की आपण स्वबळावरती लढू शकतो. 2027 जागांसाठी आपल्याकडे 2700हून अधिक उमेदवार जे आहेत ते इच्छुक उमेदवार आलेले आहेत. त्यामुळे खूप मोठी ताकद जी आहे ती मुंबईमध्ये आपली आहे. त्यामुळे सर्वांना जर न्याय द्यायचा असेल तर जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या महायुतीमध्ये देखील आपल्याला मिळाव्यात. अन्यथा आपल्याला वेगळा पर्याय म्हणजे स्वबळाचा विचार जो आहे तो करायला पाहिजे असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे.
धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तशी वागणूक मिळाली नाही, तर मात्र मुंबईतल्या 227 जागा लढू असं आता शिवसेना नेत्यांकडनं एकनाथ शिंदेंना सांगितलं जाते. तसा दबाव त्यांच्यावरती आणला जातोय. पुढली घडामोड अशी की साताऱ्याच्या सावरी गावात सापडलेल्या ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि या प्रकरणात एकनाथ शिंदेंचा संबंध नाही, जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव आणत बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तर विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या प्रकरणी कोट्यवधींचा ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा संबंध आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाशी जोडत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले. त्यावरून राज्यात राजकारण सुरू झालं. पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे. कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं पात्रानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे. या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो. चंद्रपूर जिल्ह्यातील पुढे ढकलण्यात आलेल्या गुग्गूस नगर परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडतंय. मतदान पथकं विविध मतदान केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहरात यंदा स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक होते. नगर परिषदेच्या 22 नगरसेवक जागा आणि एका नगराध्यक्षपदासाठी 32,800 मतदार एकूण 36 केंद्रांवर मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. न्यायालयीन आदेशानंतर काही ज्या नगरपरिषद आहे त्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील एक जी आहे ती घुगुस नगर परिषद आहे. घुगुस हे औद्योगिक शहर आहे आणि मोठ्या प्रमाणात मिश्र लोकसंख्या आहेत. 32,000 लोकसंख्या असलेलं हे शहर असून याची मतदान जे आहे उद्या 20 तारखेला होणार आहे आणि 21 तारखेला याची मतमोजणी आहे. जवळपास 36 मतदान केंद्रे आहेत आणि 50 पथके आहेत. जवळपास कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी म्हणून 300 लोकांचा पूर्ण स्टाफ या कामासाठी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करायची लागणार आहे. यासोबतच एकंदरीत ही सगळी ईव्हीएम आता रवाना होत आहे आणि जे कर्मचारी पोहोचलेले आणि या कर्मचाऱ्यांनी आपले साहित्य घेतलेले आहे आणि या साहित्यासोबत ते पुढच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. हे त्याच्यामुळे आता पूर्णपणे ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब झाले त्यासाठी एक्स्ट्रा ईव्हीएम सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. याच्यामुळे कुठेही निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा होऊ नये याकरिता निवडणूक अधिकारी कर्मचारी पूर्णपणे तयार आहेत. हैदर शेख, लोकमत, चंद्रपूर.